एकीकडे बीडमध्ये जिल्हा नियोजन बैठकीत अजित पवार आणि धनंजय मुंडे एकत्र असल्याचं पाहायला मिळालं, तर दुसरीकडे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची सुप्रिया सुळेंकडून मागणी करण्यात आली आहे। नैतिकतेची जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा। लाभाच्या पदाबाबत मुख्यमंत्री कधी निर्णय घेणार? पीक विमा घोटाळा झाला त्यावर कारवाई कधी होणार, असे सवाल सुप्रिया सुळेंनी उपस्थित केले। ऑफिस ऑफ प्रॉफिट चा जो आरोप आणि कागदपत्र ही अंजली दमानिया ताईंनी परवाच्या दिवशी माननीय DCM ना दिली आणि DCMचं स्टेटमेंट तुमच्या चॅनलवर मी पाहिलं की आणि पुण्याचे पालकमंत्री आणि DCM असं म्हणाले की ऑफिस ऑफ प्रॉफिटचे सगळे कागदपत्र मी माननीय मुख्यमंत्र्यांना दिलेत, आता मुख्यमंत्री निर्णय घेतील। त्याच्यामुळे मी वाट बघते की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या ऑफिस ऑफ प्रॉफिटवर कधी निर्णय घेतील। हार्वेस्टर आणि पीक विमाचा घोटाळा झाला याची कबुली आत्ताचे जे शेती मंत्री आहेत श्री कोकाटे यांनी ते कबूलही केलेलं आहे की हो, हार्वेस्टरचा घोटाळा आधीच्या शेती मंत्र्यांकडून झालेला, मंत्रालयाकडून झालेला आहे। तर हार्वेस्टर घोटाळा आणि पीक विमा घोटाळा या दोन्हीची बीडमध्ये, बारामती लोकसभा मतदारसंघ आणि पुणे जिल्हा आणि राज्यात आणि कुठे कुठे झाला असेल, या दोन्हीची माहिती महाराष्ट्र सरकारकडे आहे, ती पाठवलेली आहे। याचा पुढे काय झालं याचं उत्तर सरकारला दिलं पाहिजे।